सासूबाईच कधी कधी चिडून बोलतात, कारण त्यांचंही साहजिक आहे की त्यांना ते शाळेत जायचं असतं. पण त्यांचं 7-8 पतंग आम्ही बनवून मित्रांनी आमच्या जवळच्या स्टेशनरीत जाऊन आपण ते विकूया असा प्लॅन केला होता. ते मैदानात वगैरे असे उडवले पाहिजेत. ते कुठेतरी तुम्ही रस्त्यांवर वगैरे उडवू लागलात तर मग ह्या सगळ्या प्रकार, ह्या सगळ्या दुर्घटना. तर साकारत असलात की प्रॉब्लेम हा होतो की तुमच्या तारखांचा गोळ. तुम्ही जवळजवळ महिनाभर शूट करत असताय, 26-27 दिवस महिन्यात आहे. त्यामुळे तुम्हाला सिनेमासारखं प्रोजेक्ट पटकन घेता येत नाही. किती चांगली सहकलाकार आहे. मला माझी पहिलीच हिरोईन शिवानीसारखी मिळाली. मी खूप फॉर्च्युनेट आहे. गोड गोड बोला आणि मस्त तिळाच्या वड्या वगैरे खा, तिळाच्या पोळ्या खा आणि सगळ्यांशी गोड वागा, आनंदाने. नमस्कार, मी ऐश्वर्या चंदेरी दुनियामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुला शिकवीन चांगला धडा मालिकेच्या सेटवर आलो आहे आणि आपल्यासोबत तुमचा सर्वांचा लाडका अधिपती म्हणजे ऋषिकेश शेलार आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुझं. कसं आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस ऐश्वर्या? पण छान आहे. बरं, आता असं म्हणायला हरकत नाही, तू आजवर अनेक मालिका केल्या आहेस, पण तुला शिकवीन चांगला धडामुळे तुला खरी प्रसिद्धी मिळाली असं म्हणता येईल. नक्कीच तुला काय वाटतं याबद्दल? हो, अगदी खरं आहे तुझं. कारण ही मालिका पहिली अशी मालिका आहे ज्याच्यामध्ये मी नायकाची भूमिका केली. त्याच्या आधी मी हिरोची भूमिका कधी केली नव्हती आणि मला करायचं होतं ऑनस्क्रीन. जी इच्छा माझी या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण झाली. शिवाय मधुगंधा कुलकर्णी या माझ्या आवडत्या लेखिका आहेत, त्यांची कथा करायची संधी मिळाली. सो ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी ह्या मालिकेच्या निमित्ताने घडल्या. बरं, कविताताई आणि शिवानीसोबत आता कशी बॉन्डिंग जुळले, कशी आतापर्यंत कशी केमिस्ट्री जुळली दोघांची, म्हणजे दोघांची सुद्धा त्या की कसं समजून घेतात, त्या काही चुकलं शिकायला मिळतं त्यांच्याकडून, असं काय गोष्टी घडल्यात? राईट. ह्या दोघी पण खूप गुणी सहकलाकार आहेत असं मी म्हणेन. शिवानी तर आहेच आणि इवन कविताताईसुद्धा. कविताताईच्या बाबतीत मी काय बोलणार, कारण ती एवढी सिनियर आर्टिस्ट आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अगदी लहानपणापासून रंगभूमीवर मी तिला बघितलेलं आहे, आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे आणि अजूनही ती थिएटर करते आहे, नाटक करते आहे. म्हणजे हे शूटिंग करून सांभाळून ती नाटकाचे पण प्रयोग, एका लग्नाची पुढची गोष्ट, त्यांचं नाटक जोरदार चालू आहे. आणि हे सगळं असून ती तिची सिनियरिटी ती कुठे कामात नाही आणून देत. ती खूप तुम्हाला समोरच्याला कम्फर्टेबल करते आणि खूप जेन्युनली ती इन्व्हॉल्व होऊन काम करते. तिच्यावर काम करताना आपोआप एनर्जी पास ऑन होते तुमच्याकडे आणि ते छान होतं काम अपसुकच. आणि शिवानीचंही तसंच आहे. शिवानी खूप जेन्युइन आर्टिस्ट आहे आणि खूप सिन्सिअर आर्टिस्ट आहे. तिच्याबरोबर वेगवेगळे प्रयोग करून बघायला सतत मजा येते. शिवानीबरोबर काम करताना तुम्हाला बिलकुल दडपण येत नाही. म्हणजे मला खूप मोकळेपणा जाणवतो तिच्यावर काम करताना, की मला जर काही एखादं नवीन सुचलं किंवा तिला जरी एखादं काही नवीन गोष्ट सुचली सीन करता का, तो सीन फुलवतो ना. आपण जे लिहून आलेलं असतं आपण त्याच्यापेक्षा एक पायरी वर जायचा प्रयत्न करतो दिग्दर्शकांच्या साथीने. सो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचे सहकलाकार तसे त्या नेचरचे असणं खूप गरजेचं असतं. ते सपोर्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं आणि एकूणच वातावरण हेल्दी सेटवर ठेवणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी शिवानी खूप चांगली सहकलाकार आहे आणि मला माझी पहिलीच हिरोईन शिवानीसारखी मिळाली. मी खूप फॉर्च्युनेट आहे. मकर संक्रांत आहेच, तुझ्या व्हिडिओ आम्ही फोटोज बघत असतो मुलीसोबतचे, खूप गोड आहे ती खरं तर. पण आता पहिलीच तिची संक्रांत सेलिब्रेट करणार आहेस, तर बोरन्हाणं ऐकलं आहेस का त्याच्याबद्दल काही? तर त्याच्यामध्ये ते हलवायचे दागिने त्यांना, की म्हणजे त्यांच्या तोंडात ते जावं म्हणून ते करतात बोरन्हाणं. तर त्याबद्दल मुलीसोबत ह्यावर्षी घडणार आहे का हे? ती आता अगदीच लहान आहे, अजून 1 वर्ष व्हायचं आहे तिला, आता होईल 12 तारखेला. पण मी ऐकलं आहे तो प्रकार. मी लहान असताना ते अटेंड पण केलं आहे तो सेरेमनी मी आमच्या कॉलनीमध्ये. माझं कधी ते झालं नाही, पण मी आमच्या कॉलनीमध्ये ते होताना बघितलं आहे. ते काहीतरी खाऊ, बिस्किट, चॉकलेट, चिरमुरे असं काय काय टाकतात ना. इंटरेस्टिंग प्रकार आहे. दागिने त्यांना लहान मुलींना घालतात, स्पेशली सुद्धा त्यांना माळा घालतात. तर तू मुलीसोबत करणार आहेस का शूट असं काही? राईट. करेन, एक मजा म्हणून ते करेन मी, पण ते आत्ता नाही करणार. अजून ती जरा लहान आहे, तिला ना ते थोडं जरा समजायला लागू दे. अजून एखादं वर्ष गेलं, अजून 1-2 वर्ष गेले की मग ते सगळं ते करेन मी. आत्ता ह्या वर्षी तर नाही करणार मी ते. निदान तिला ती मेमरी तरी राहावी. हो. आता मकर संक्रांत म्हटलं की पतंग उडवणं आलंच, तिळगुळ आले, तर असा कधी किस्सा घडला की पायात कधी गुंततो आपण, असं मांजा वगैरे येतो किंवा हात कापतात, अशा काही लहान असताना घडल्यात प्रकार की कोरडा खाल्लायस मग घरी जाऊन पतंग उडवताना हात कापलायस? पतंग उडवला लहानपणी, अर्थात ओरडा बिरडा नाही खाल्लेला. पण ते तू जे म्हणतेस ते प्रकरण खूप डेंजर आहे बरं का ते. कारण मांजा बिंजा अडकणं, कारण अनेक लोकांचे ॲक्सिडेंट्स होतात अगं हायवेला वगैरे, रस्त्यांवरती ते मांजे दिसत नाहीत आणि ते धागे
आणि तुम्हाला जाताना इकडे मानेला वगैरे लागू शकतं ते, आणि असे अनेक प्रकार झालेले आपण बघतो संक्रांतीनंतर. काही दिवस ते घडत राहतात. इवन पक्ष्यांना पण ते खूप इजा पोचवणारं असतं. तर ते जरा आपला आनंद आपण साजरा करतो, पण त्याच्यानंतर होणाऱ्या ह्या दुर्घटना हे जरा हे नको वाटतं मात्र. खरं आहे, पण हे नाही झालं पाहिजे. तू लहानपणी किती म्हणून पतंग वगैरे उडवताना आपण शक्यतो लांब जाऊन ते मैदानात वगैरे असे उडवले पाहिजेत. ते कुठेतरी तुम्ही रस्त्यांवर वगैरे उडवू लागलात तर मग ह्या सगळ्या प्रकार, ह्या सगळ्या दुर्घटना होतात. ते तर आपण टाळलं पाहिजे. तर तू लहान असताना किती पतंग उडवलेस मी बऱ्यापैकी आणि बनवलेस सुद्धा? हो, मी बनवलं सुद्धा. वर्तमानपत्राचं पतंग बनवायचो आम्ही आणि उडवायचो पण. खराट्याच्या काड्या वगैरे असायच्या त्या घेऊन ते बनवायचो मस्त. दिवसभर त्याच्यात आम्ही खूप छान जायचा वेळ. आठवते मला चांगलंच. आणि एकदा मला आठवते ते पतंग एक 7-8 पतंग आम्ही बनवून मित्रांनी आमच्या जवळच्या स्टेशनरीत जाऊन आपण ते विकूया असा प्लॅन केला होता आमचा. हे 7-8 पतंग, 10-12 पतंग असे ते आम्ही बनवले. एक 2-3 दिवस त्याच्यात घालून, लहान होतो आम्ही सगळे खूप. आणि नंतर ते स्टेशनरीवाल्याकडे घेऊन गेले. त्यांनी काही आमचे विकत घेतले नाहीत पतंग. आमचा खूप हिरमोड झाला होता. हां, ते आम्हाला आठवतंय चांगलं. तिचा रिअल लाईफ अधिपती विराजसकडून काही कॉम्प्लिमेंट आल्यात का तुला? तो भेटला असेलच तुला, तर त्याच्या काही कॉम्प्लिमेंट येतात का तुला? कॉम्प्लिमेंट असं नाही, पण आम्ही एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. आम्ही जे काही 2-3 वेळेला पार्टीज नाही वगैरे इकडे तिकडे भेटलेलो आहोत. तो खूपच मस्त मुलगा आहे आणि खूप छान त्याचा स्वभाव आहे. आणि फ्रेंडशिप त्याच्याशी पटकन झाली. अशा मोकळ्या स्वभावाचा तो आहे. पण आमचं भेटणं खरं तर तसं कमी होतं, खूपच कमी होतं. पण जेव्हा भेटलो तेव्हा त्याच्याबरोबर त्याची कंपनी आम्ही एन्जॉय केली आहे. बरं, मृणालताई भेटल्यात का? आणि भेटल्यावर बोलल्यात का माझ्या सुनेला जास्ती छळू नका असं कधी बोलल्यात का? नाही, त्या भेटल्या आणि एकदाच भेटल्या होत्या. त्या झी मराठी अवॉर्ड्स जे होतं आपलं तिकडे त्या अवॉर्ड द्यायला आले आणि त्यांच्याच हस्ते मला एक अवॉर्ड मिळालं पण. यावर्षीचं झी मराठीचं ते काय कुठलं तरी होतं यार, बेस्ट जावई होतं ते, त्यांच्या हस्ते मिळालं. त्या आणि मलाइका अरोरा असं कॉम्बिनेशन त्या दोघी होत्या मंचावर आणि त्या दोघींच्या हस्ते मला ते मिळालं होतं. तेवढीच एक आठवण. बाकी त्यांच्याशी गप्पा भेटणं वगैरे अजून तरी नाही झालेलं. बरं ऋषी, आता आम्हाला सिनेमात कधी दिसणार आहे? अरे यार, मनातला प्रश्न विचारलास. बरं, आम्ही खूप वाट बघतो. आता मालिकेमुळे तुला आता इतकी प्रसिद्धी मिळाली, तर आता सिनेमात कधी बघायला मिळणार आहे? मलाही आवडेल. मी पण वाट बघतो एका चांगल्या स्क्रिप्टची. पण कोणत्या प्रकारचा सिनेमा स्वीकारावा? असं काही नाही. जी गोष्ट ऐकताना मला मज्जा येईल, दॅट्स इट. आणि कसं आहे, आता मालिकेचं चित्रीकरण तुम्ही घेतलं आणि त्याच्यात तुम्ही मध्यवर्ती पात्र साकारत असलात की प्रॉब्लेम हा होतो की तुमच्या तारखांचा गोळ. तुम्ही जवळजवळ महिनाभर शूट करत असताय, 26-27 दिवस महिन्यात आहे. त्यामुळे तुम्हाला सिनेमासारखं प्रोजेक्ट पटकन घेता येत नाही कितीही मनात असलं तरी. सध्या माझा तो प्रॉब्लेम झाला आहे. पण नक्की तुझी आणि माझीसुद्धा ही इच्छा लवकरच आपण पूर्ण करूया. बरं, नक्कीच होईल तुझी इच्छा पूर्ण. आता संक्रांती निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगशील? संक्रांती निमित्ताने प्रेक्षकांना हेच सांगेन की मस्त तिळगुळ घ्या, गोड बोला आणि मस्त तिळाच्या वड्या वगैरे खा, तिळाच्या पोळ्या खा आणि सगळ्यांशी गोड वागा. आनंदाने गोविंदानं आपण सगळेजण राहूया. आजचा जो काळ आहे तो पटकन हेट्रेड पसरवण्याचा, तिरस्कार पसरवण्याचा आणि टोकाची भूमिका घेण्याचा आजचा काळ आहे. ह्या काळामध्ये आपण एकमेकांना तिळगुळ देऊन गोड वागूया, हे मी सर्वार्थाने म्हणतो आहे. आणि मस्त जरा पतंग उडवा, लांब मैदानात जाऊन जरा एन्जॉय करा लाईफ. ही रोजचीच धावपळ तर चालायचीच, पण निदान ह्या अशा सणांच्या निमित्तानं थोडे फुरसत के पल म्हणतो आपण त्याला, ते काढा स्वतःसाठी आणि मजा करा. बरं, मालिकेत कोणाला बोलशील की तिळगुळ घ्या आणि गोड बोल? मालिकेत कोणाला द्यावेसे वाटते की तिळगुळ घ्या आणि गोडच बोला आता माझ्याशी? मालिकेत काय माझ्याशी सगळे गोडच बोलतात, तसं काय प्रॉब्लेम नाही. मालिकेत माझ्याशी खराब कोण? या मास्तरीणबाईच कधी चिडून बोलतात, कारण त्यांचंही साहजिक आहे की त्यांना ते शाळेत जायचं असतं, पण त्यांचं ते काही आता घडत नाही आहे, त्यामुळे रागारागात कधी काही बोलतात. पण ते मी म्हणेन की तेवढंही बोलू नका, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तुम्ही जशा गोड आहात तशाच गोड राहा. वा, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. येस, आणि थँक्यू चंदेरी दुनिया इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुला सुद्धा थँक्यू.